नमस्कार, मी सौ ज्योती प्रकाश जावळे. विज्ञान भाग 1 प्रकरण नंबर 2 मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण. आजच्या या पाठामध्ये आधुनिक आवर्त सारणी या मुद्द्यामध्ये आधुनिक आवर्ती नियम, आधुनिक आवर्त सारणीचे दीर्घरूप, आधुनिक आवर्त सारणीची रचना आणि आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण ह्या मुद्द्यांविषयी आपण अधिक विस्ताराने माहिती घेऊया. मेंडेलीवने आवर्त सारणी जेव्हा मांडली तेव्हा विज्ञान जगताला अणूच्या अंतरंगाविषयी काहीही माहिती नव्हती. अणू म्हणजे द्रव्यात आढळणारी अतिसूक्ष्म अशी संरचना. मूलद्रव्याच्या लहानात लहान कणाला अणू असं म्हणतात. पदार्थ अतिसूक्ष्म कणांचा बनलेला असतो ही संकल्पना प्रथम मर्शी कणाद यांनी मांडली आणि इसवी सन 1808 मध्ये इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ जॉन डाल्टन यांनी आपला अणुसिद्धांत मांडला. ह्या अणुसिद्धांतामध्ये त्यांनी म्हटले आहे की द्रव्य हे अतिशय लहानात लहान कणांचे बनलेले असून त्यांना अणू असं म्हणतात. हा अणू कडक आणि भरीव असा गोळा आहे. अणूचे विभाजन करता येत नाही. परंतु 1897 मध्ये जे थॉम्सन यांनी अणूला कलिंगडाची उपमा दिली. कलिंगडामध्ये जो लाल भाग असतो तो धनप्रभार आहे असं त्यांनी म्हटलं आणि कलिंगडामध्ये असलेल्या ज्या काळ्या बिया आहे त्या काळ्या बियांना ऋण प्रभारयुक्त इलेक्ट्रॉन मानले. थॉम्सनचा शोध मुख्य म्हणजे विज्ञान जगतातील अतिशय महत्त्वाची अशी कामगिरी आहे. अणूतील ऋण प्रभारयुक्त इलेक्ट्रॉन या घटकाचे अस्तित्व त्यांनी प्रयोगाने सिद्ध करून दाखवले. यासाठी त्यांना 1906 मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आलेले होते. त्यांनी अणुविषयी एवढी माहिती दिल्यानंतर, इलेक्ट्रॉनचा शोध लागल्यानंतर, इलेक्ट्रॉनचा शोध त्यानंतर इलेक्ट्रॉनची संख्या व अणुअंक यामध्ये कोणता सहसंबंध आहे याविषयी वैज्ञानिक शोध घेऊ लागले. मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये अणु अंक फक्त मूलद्रव्याचा क्रमदर्शक अंक होता. सन 1913 मध्ये इंग्लिश वैज्ञानिक हेनरी मोझले यांनी एक्स-रे नलिका वापरून वेगवेगळे प्रयोग करून दाखवले. त्यांनी प्रयोगांती असा निष्कर्ष काढला की मूलद्रव्याचा अणुअंक हा त्या मूलद्रव्याच्या अणुकेंद्रकावरील धनप्रभार अथवा प्रोटॉनची संख्या असावी. आता ती कशी ते आपण बघूया. आता हे एक मूलद्रव्य आहे सोडियम Na. सोडियमची संज्ञा आहे Na. सोडियमचा अणु क्रमांक 11 आहे आणि सोडियमचा अणुवस्तुमानांक 23 आहे. सोडियमचा अणु क्रमांक लिहित असताना उजव्या बाजूला त्याच्या पायथ्याशी लिहितात अणुअंक Z11. अणुअंक Z ने निर्देशित केला जातो. अणुवस्तुमानांक हा 23. मूलद्रव्याचा अणुअंक Z म्हणजेच त्या मूलद्रव्याचे अणुकेंद्रकावर असलेला धनप्रभार. त्या मूलद्रव्याच्या अणुकेंद्रकावर, केंद्रक बघा हा या ठिकाणी हा धनप्रभार दाखवलेला आहे आणि
केंद्रकामध्ये धनप्रभार असतो, म्हणजे प्रोटॉन सुद्धा हा केंद्रकातच असतो आणि प्रोटॉनवर धनप्रभार असतो. आणि संपूर्ण वस्तुमान, अणूचं संपूर्ण वस्तुमान हे केंद्रकामध्ये एकवटलेलं असतं. त्यावर मोजलेने मूलद्रव्याच्या अणुअंक प्रयोगांती बरेचसे प्रयोगांनी निश्चित केले. त्यामुळे अणुवस्तुमानांकापेक्षा मूलद्रव्याचा अधिक मूलभूत गुणधर्म अणुअंक आहे हे मोदलीच्या लक्षात आले आणि त्यावरून त्यांनी आधुनिक आवर्ती नियम मांडला. मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाचे आवृत्ती फल असतात हे त्यांनी सांगितलं. त्यानुसार मेंडेलीवच्या आवर्ती नियमात बदल करून आधुनिक आवर्ती नियम मांडला गेला. आणि आधुनिक आवर्त सारणीचे दीर्घरूप, मॉडर्न पिरियडिक टेबल, लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल. मूलद्रव्याची मांडणी त्यांच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमाने मांडल्यावर जे वर्गीकरण मिळाले ते वर्गीकरण आधुनिक आवर्त सारणीचे रूप आहे. अशा प्रकारे त्यांनी मूलद्रव्याची मांडणी केली. हायड्रोजनचा अणुअंक 1, हेलियमचा 2, लिथियमचा 3, बेरिलियमचा 4, बोरानचा 5, कार्बनचा 6, नायट्रोजनचा 7, ऑक्सिजनचा 8, फ्लोरीनचा 9, निऑनचा 10, सोडियमचा 11, मॅग्नेशियमचा 12, ॲल्युमिनियमचा 13, सिलिकॉनचा 14 आणि फॉस्फरसचा 15. आणि अशी मूलद्रव्ये त्याने अणु अंकाच्या चढत्या क्रमानुसार मांडले आणि त्यानुसार त्याला एक वर्गीकरण मिळालं आणि ते वर्गीकरण म्हणजेच आवर्त सारणी. आवर्त सारणीची रचना करत असताना त्यांनी सांगितलं की अणुअंक आधारभूत धरले तर तयार झालेली ही जी आधुनिक आवर्त सारणी आहे, ही आधुनिक आवर्त सारणी मूलद्रव्याचे गुणधर्म भाकीत अधिक अचूकपणे करता येते. मूलद्रव्याचे जे भौतिक गुणधर्म आहे, रासायनिक गुणधर्म आहे, त्याच्या ऑक्साईडचे रासायनिक गुणधर्म, भौतिक गुणधर्म, हायड्राईडचे रासायनिक गुणधर्म, त्यांचे रेणुसूत्र, या सर्व गुणधर्म ह्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये अगदी अचूकपणे मांडता येतात. आणि म्हणूनच ह्या आधुनिक आवर्त सारणीलाच आवर्त सारणीचे दीर्घरूप असं म्हणतात. आधुनिक आवर्त सारणी ही अणुअंकाच्या चढत्या क्रमानुसार केलेली आहे आणि म्हणून मेंडेलीवच्या आवर्त सारणीतील बऱ्याचशा त्रुटी आधुनिक आवर्त सारणीमध्ये नाहीशा झालेल्या दिसतात. जसं की मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये काही मूलद्रव्यांची वस्तुमाने ही समान होती, तर या दोन मूलद्रव्यांमध्ये कोणत्या मूलद्रव्याचा आधीचे स्थान द्यायचे आणि कोणत्या मूलद्रव्याला नंतरचे स्थान द्यायचे हा संदेह निर्माण झालेला होता आणि तो ह्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये नाहीसा झालेला आहे. मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये समस्थानिकांना स्थान देता येत नव्हते, मात्र आधुनिक आवर्त सारणीमध्ये समस्थानिकांना स्थान देता येते. त्याचप्रमाणे मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये हायड्रोजनच्या स्थानाविषयी मात्र संदेह निर्माण झालेला होता. तो तसाच कायम आधुनिक आवर्त सारणीमध्ये सुद्धा राहिला. आधुनिक आवर्त सारणीमध्ये सुद्धा हायड्रोजनच्या स्थानाविषयी संदेह निर्माण झालेला आहे. तरी पण हायड्रोजनचा जो अणू आहे, ह्या अणूला एकच कवच असतं आणि आधुनिक आवर्त सारणीनुसार जर विचार केला तर प्रत्येक आवर्तनाची सुरुवात हे नवीन कवचाने होते. त्याचप्रमाणे हायड्रोजनमध्ये नवीन कवच झालं आणि हायड्रोजनचा कवचामध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो आणि आधुनिक आवर्त सारणीचा जर विचार केला तर प्रत्येक आवर्तामध्ये नवीन कवचाने सुरुवात होऊन एका इलेक्ट्रॉननी सुरुवात होते. मग हायड्रोजनमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे, तर अशा प्रकारे हायड्रोजनला 1A
अल्क धातूच्या गटामध्ये असं स्थान देण्यात आलेलं आहे. आधुनिक आवर्त सारणीमध्ये अणूचे इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवतीच्या कवचांमध्ये ज्या प्रकारे वितरित केलेले असतात ते इलेक्ट्रॉन स्वरूपण त्यांच्या एकूण संख्येवरून ठरते. आता बघा या ठिकाणी सोडियमचा अणू दिलेला आहे. या सोडियमच्या अणूची जर रचना आपण पाहिली तर बघा हे जे गोल वर्तुळामध्ये फिरणारे जे आहेत त्यांना इलेक्ट्रॉन असं म्हणतात. नंतर मध्यस्थानी जे दाखवलेलं आहे बाणाने त्याला अणूचे केंद्रक असं म्हणतात. आणि हे गोल वर्तुळ जे आहे ह्या गोल वर्तुळाला कवच असे म्हणतात. आता ह्या अणुविषयीची अधिक माहिती लक्षात घेताना बघा P बरोबर 11 म्हणजे प्रोटॉनची संख्या ही 11 आहे. N बरोबर 12 म्हणजे न्यूट्रॉनची संख्या ही 12 आहे. 11 अधिक 12 बरोबर 23 म्हणजे सोडियमचे अणुवस्तुमानांक हे 23 आहे. तर हे जे सर्व अणुवस्तुमान जे आहे हे अणुवस्तुमान ह्या अणूच्या केंद्रकामध्ये एकवटलेला आहे. म्हणजे जो सर्व धनप्रभार जो आहे हा धनप्रभार हा अणूच्या केंद्रकामध्ये एकवटलेला आहे. आता प्रोटॉनची संख्या किती आहे 11 आहे बरोबर. तर ह्या कवचामध्ये फिरणारे जे इलेक्ट्रॉन आहे ते किती आहे ते आपण मोजूया. बघा पहिल्या कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 2. दुसऱ्या कवचात किती इलेक्ट्रॉन आहेत बघा 8 आहेत. म्हणजे 2 अधिक 8 किती झाले 10. मग 11 मधून 10 गेले किती राहिला 1. आणि या तिसऱ्या कवचामध्ये बघा 1 इलेक्ट्रॉन आहे म्हणजे 10 अधिक 1 11. म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या बरोबर प्रोटॉनची संख्या. म्हणजे इलेक्ट्रॉनच्या संख्येबरोबरच प्रोटॉनची संख्या आहे. आणि म्हणून त्याच्या इलेक्ट्रॉनची जी संख्या आहे त्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवरूनच त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण आपल्याला करता येते. अणूमधील इलेक्ट्रॉनची संख्या बरोबर अणुअंक. इलेक्ट्रॉन हा E डोक्यावर वजाचं चिन्ह अशा प्रकारे दर्शवला जातो. अणुअंक हा Z ने दर्शवला जातो. P बरोबर Z प्रोटॉनची संख्या बरोबर अणुअंक. जेवढे प्रोटॉन आहेत तेवढेच अणुअंक. मग अणुअंकाची व्याख्या काय करता येईल आपल्याला तर एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमधील प्रोटॉनची संख्या तसेच त्यामधील इलेक्ट्रॉनची संख्या जेवढी असेल त्यालाच अणुअंक असे म्हणतात. मूलद्रव्याचा अणुअंक व त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण यांच्यातील संबंध आधुनिक आवर्त सारणीमध्ये स्पष्टपणे दिसून येतो. आता आधुनिक आवर्त सारणीमध्ये याचा संबंध कसा दिसून येतो ते आपण पुढे बघूया. आता तसं म्हणायला गेलं तर हा आहे ऑक्सिजनचा अणू. ऑक्सिजनच्या अणूमध्ये या ठिकाणी मध्यस्थानी हे केंद्रक आहे. पहिल्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे. दुसऱ्या कवचामध्ये 6 इलेक्ट्रॉन आहे. 6 आणि 2 बरोबर 8 आणि ऑक्सिजनचा अणुअंक हा 8 आहे. आणि अशा प्रकारे हा ऑक्सिजनच्या अणूमध्ये 2च कवच आहे. म्हणजेच ऑक्सिजन हा दुसऱ्या आवर्तनामध्ये आहे. बघा हा पहिला आवर्तन हा दुसरा आवर्तन आहे. दुसऱ्या आवर्तनामध्ये इथे ऑक्सिजन दिसतोय बघा. ऑक्सिजन दुसऱ्या आवर्तनामध्ये असल्यामुळे इथे 2 कवच आलेले आहे. हा जो भाग आहे हा अधिक विस्ताराने आपल्याला पुढच्या स्लाइडमध्ये बघायला मिळेल. आता आधुनिक आवर्त सारणीची रचना. स्ट्रक्चर ऑफ द मॉडर्न पिरियोडिक टेबल. आधुनिक आवर्त सारणीमध्ये 1 2 3 4 5 6 7 आडव्या ओळी आहेत आणि ह्या 7 आडव्या ओळींनाच आवर्त असे म्हणतात. त्याचप्रमाणे
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 18 उभे स्तंभ आपल्याला दिसत आहे बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 हे 18 जे स्तंभ आहे ह्या 18 स्तंभांना गण असे म्हणतात. गण आणि आवर्त ह्यामुळे ह्या आवर्त सारणीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चौकटी तयार होतात बघा. या ठिकाणी बघा हायड्रोजनची जी चौकट आहे ती हिरव्या रंगाची आहे, लिथियम लिहिलेला आहे ही केशरी रंगाची आहे, नंतर Sc लिहिलेला आहे हे गुलाबी रंगाची आहे, इकडे हिरव्या रंग पोपटी रंग दाखवलेला आहे, हे वेगवेगळे निळा रंग दाखवलेला आहे हेलियमचा. अशा प्रकारे हे चौकटीच्या तयार झालेल्या आहे. हे चौकटी म्हणजे मूलद्रव्याचे स्थान. जेवढ्या मूलद्रव्यांचे शोध लागलेला आहे आणि त्यांचे भौतिक गुणधर्म रासायनिक गुणधर्मानुसार त्या मूलद्रव्याला त्या ठिकाणी स्थान देण्यात आलेलं आहे. ह्यामध्ये मूलद्रव्याच्या ह्या चौकटीमध्ये त्या चौकटीच्या वरचा जो अंक आहे, आता हे बेरिलियम आहे, हे बेरिलियमच्या वर हा 4 हा अंक आहे आणि हा 4 अंक हा अणु अंक दर्शवत आहे. प्रत्येक चौकटीमध्ये वरचा जो अंक आहे हा वरचा अंक प्रत्येक मूलद्रव्याचा अणु अंक आहे आणि हा खालच्या बाजूला जो दाखवलेला आहे, खालच्या बाजूला जे दिलेला आहे हा अणु वस्तुमानांक आहे बघा. या ठिकाणी प्रत्येक मूलद्रव्यात इथे 1 दाखवला आहे, इथे हेलियमच्या इथे 2 दाखवला आहे, लिथियमच्या इथे 3 4, इथे बघा बेरिलियम बोरॉनच्या इथे 5, कार्बनच्या इथे 6 7 8, ऑक्सिजनचा 8 दाखवलेला आहे बघा, 9 फ्लोरीनचा, 10 निऑनचा. अशा प्रकारे प्रत्येक मूलद्रव्याचा अणु अंक हा त्याच्या चौकटीत वरच्या बाजूला दाखवलेला आहे. अशा प्रकारे जवळजवळ 118 चौकटी ह्या तयार झालेल्या आहेत. सात ओळीं व्यतिरिक्त आवर्तनाच्या तळाशी 2 आडव्या अशा आवर्त आहेत. आता हे 2 आडवे आवर्त आहे याला काय म्हणतात तर पहिला जो आहे तो लॅन्थनाइट श्रेणी आणि दुसरी जो आहे तो ॲक्टिनाइट श्रेणी. हे सुद्धा ह्या मधूनच या ठिकाणी आवर्त सारणीतूनच स्थान यांना दिलेलं आहे. अशा प्रकारे जवळजवळ 118 मूलद्रव्यांचा शोध आतापर्यंत लागलेला आहे. अगदी अलीकडच्या काळामध्ये काही मूलद्रव्यांची निर्मिती ही प्रयोगसिद्ध झाल्यामुळे आता ही आवर्त सारणी अगदी पूर्णपणे भरलेली आहे व 118 मूलद्रव्य आता आपल्याला ज्ञात आहे. संपूर्ण आवर्त सारणीमध्ये 4 खंड आहे. आता कसे ते बघूया. पहिला जो आहे तो अल्कधातूचा, दुसरा आहे अल्कधर्मी मृदा धातू, लास्टचा आहे निष्क्रिय वायू, हा आहे हॅलोजन ग्रुप. त्यानंतर खाली आहे लॅन्थनाइट, नंतर वर आहे संक्रामक मूलद्रव्य, नंतर इकडे आहे धातू सदृश्य मूलद्रव्य. अशा प्रकारे हे मांडलेले आहे. आता ते काय काय आहे ते आपण विस्ताराने आपण बघूया. तर एस ब्लॉक म्हणजे एस खंड दाखवलेला आहे. एस खंड हा 1A आणि 2A मधील मूलद्रव्यांसाठी आहे. अल्कधातू मूलद्रव्य. आता अल्कधातू मूलद्रव्य यांना का म्हणतात तर अल्कधातू मूलद्रव्यामध्ये कोणकोणते मूलद्रव्य येतात तर त्याविषयी आपण थोडं लक्षात घेऊया. अल्कधातूमध्ये हायड्रोजन, लिथियम यासारखे मूलद्रव्य येतात आणि म्हणूनच यामधील जे मूलद्रव्य आहेत ह्या मूलद्रव्यामधील एकच कक्षा ही अपूर्ण असते.
ह्या मधील जे मूलद्रव्य आहे त्याचा पाण्याशी रासायनिक अभिक्रिया होऊन यापासून आपल्याला हायड्रॉक्साइड्स मिळतात. जसं की या गटामध्ये सोडियम आहे, तर सोडियमचा जर पाण्याबरोबर जर रासायनिक अभिक्रिया झाली तर आपल्याला सोडियम हायड्रॉक्साईड मिळतं. म्हणजेच रासायनिक अभिक्रियाचा जर विचार केला तर Na+2H2O बाण NaOH प्लस H2O अशा प्रकारे आपल्याला रासायनिक समीकरण मिळतं. दुसरा जो 2A जो आहे तो अल्कधर्मी मृदा धातू. अल्कधर्मी मृदा धातू हे अतिशय क्षारीय मृदा धातू असतात. म्हणजे यांचे जे ऑक्साइड्स आहेत हे ऑक्साइड मातीमध्ये आढळतात. त्याप्रमाणे 3 ते 12 गणामध्ये गण नंबर 3 ते 12 ह्यामध्ये डी ब्लॉक आहे, म्हणजे डी खंड आहे. ह्यामधील जे मूलद्रव्य आहे हे मूलद्रव्य संक्रामक मूलद्रव्य म्हणून ओळखले जातात. आता संक्रामक मूलद्रव्य ह्यांना का म्हणायचं तर बघा, डाव्या बाजूला हे अतिक्रियाशील धातू, उजव्या बाजूला अधातू, आणि ह्या दोहांच्या मध्ये असलेले हे संक्रामक मूलद्रव्य, म्हणून यांना संक्रामक मूलद्रव्य म्हणायचं. संक्रामक मूलद्रव्याच्या शेवटच्या 2 कक्षा ह्या अपूर्ण असतात. ह्या संक्रामक मूलद्रव्यांना 1B ते 8B ह्या गणांमध्ये सामावलेला आहे. बघा या ठिकाणी 1B, 2B, 3B, 4B, 5B, 6B, 7B आणि 8B ह्या गणांमध्ये त्यांना सामावलेलं आहे. या ठिकाणी ही नागमोडी जी रेषा आहे ही रेषा आपल्याला धातू सदृश्य मूलद्रव्य दर्शवतात. या ठिकाणी असलेले जे मूलद्रव्य आहे B, Si, Ge, As, Sb, T हे सर्व जे मूलद्रव्य आहे हे मूलद्रव्य धातू सदृश्य मूलद्रव्य आहे. आणि हे धातू सदृश्य मूलद्रव्य हे P ह्या खंडामध्ये येतात. P खंड हा गण 13 ते 18 या दरम्यान असतो. आणि या सर्वांना अधातू असं म्हणतात. या सर्वांना काय म्हणतात? अधातू असं म्हणतात. धातू सदृश्य मूलद्रव्य यांना का म्हणायचं तर या मूलद्रव्यांमध्ये धातूचेही गुण आढळतात, त्याचप्रमाणे अधातूंचेही गुण आढळतात, आणि म्हणून यांना धातू सदृश्य मूलद्रव्य असं म्हणतात. या ठिकाणी शेवटचा जो कॉलम आहे हेलियम, निऑन, आर्गॉन हे जे आहे हे निष्क्रिय वायू मूलद्रव्य आहे. ह्यांना राजवायू देखील म्हणतात. हे रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाहीत. का घेत नाहीत तर त्याचं कारण तुम्हाला पुढच्या भागामध्ये पाहायला मिळणार. यांच्या शेवटच्या कवचामध्ये जे इलेक्ट्रॉन असतात ते परिपूर्ण असतात, त्यामुळे ह्यांना रासायनिक अभिक्रियेत भाग घ्यायची जरुरी नसते. त्याच्या अलीकडचा जो निळ्या रंगाचा जो ब्लॉक दाखवलेला आहे तो हॅलोजन गटाचा. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे आधुनिक आवर्त सारणी आणि मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण. आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण हे त्याच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमाने होते हे आपल्याला माहिती आहे. आणि हे करत असताना या ठिकाणी शेजारी शेजारी असणारे जे मूलद्रव्य आहे त्यामध्ये असलेले जे गुणधर्म आहे त्यांच्यामध्ये थोडाफार प्रमाणामध्ये फरक असतो. जसं की सोडियम आणि मॅग्नेशियम ह्यांच्या गुणधर्मामध्ये अगदी थोडासाच फरक आहे, परंतु सोडियम आणि मॅग्नेशियम पासून आर्गॉन हा खूप लांब आहे. त्यामुळे सोडियम आणि मॅग्नेशियमचे गुणधर्म जे आहेत ते गुणधर्म आणि आर्गॉनचे गुणधर्म ह्यामध्ये बरीचशी तफावत आढळते, बराचसा फरक आढळतो. आणि म्हणून ह्यांचे जे गुणधर्म आहे ते अलग अलग आहेत. परंतु जर एका गणातील मूलद्रव्यांचा जर आपण विचार केला तर
त्यांच्यामध्ये असणारे जे भौतिक गुणधर्म आहेत, रासायनिक गुणधर्म जे आहेत, यामध्ये साधर्म्य असतं, सारखेपणा असतो. जसं की आता हा गट आहे, लाल बॉक्सने दाखवलेला जो गट आहे, जसं की फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, हे जे आहे हे हॅलोजन गटातील मूलद्रव्य आहे. आणि ह्यामधील गणातील सर्व मूलद्रव्यांचा जर विचार केला तर ह्या मूलद्रव्यांच्या अणूच्या शेवटच्या कवचामध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात. सर्व मूलद्रव्यांच्या अणूच्या शेवटच्या कवचामध्ये फक्त 7 इलेक्ट्रॉन असतात आणि त्यामुळे यांच्या गुणधर्मामध्ये थोडंसं साधर्म्य असतं, सारखेपणा दिसून येतो. आधुनिक आवर्त सारणीतील आवर्त, आडवे आवर्त हे अशा प्रकारे गुलाबी बॉक्सने दाखवलेले सगळे जे आहेत ते आवर्त आणि उभे गण, ही वैशिष्ट्य मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणामुळेच निर्माण होतात. आणि म्हणून जर आपण एखाद्या मूलद्रव्याचा जर विचार केला तर एखाद्या मूलद्रव्याला आवर्त सारणीमध्ये कोठे स्थान द्यायचं हे त्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणापासून ठरतं. ते कसं ठरतं तर बघा, हे उदाहरण बघा, ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम जो आहे हा ॲल्युमिनियम 3ऱ्या आवर्तामध्ये आहे. बघा, हा 3रा आवर्त Na, Mg, ॲल्युमिनियम, सिलिकॉन 3ऱ्या आवर्तातील मूलद्रव्य आहे. 3A या गणामधील ॲल्युमिनियम आहे. आता कशा रीतीने याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण होतं ते आपण आकृतीवरून बघूया. आधी ॲल्युमिनियम हा एक मूलद्रव्य आहे, त्याचा अणुवस्तुमान अणु अंक आहे 13. ह्याच्या अणूमध्ये बघा P जो आहे तो 13 आहे. P म्हणजे प्रोटॉनची संख्या आणि N म्हणजे न्यूट्रॉनची संख्या ही 14 आहे. आणि अशा प्रकारे ॲल्युमिनियमचा अणुवस्तुमानांक हा 27 आहे. आता ॲल्युमिनियमच्या पहिल्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, दुसऱ्या कवचामध्ये 8 इलेक्ट्रॉन आहे आणि तिसऱ्या कवचामध्ये 3 इलेक्ट्रॉन आहे. म्हणजेच 2 + 8 = 10 आणि 13 मधनं 10 गेल्यावर शिल्लक राहिले 3. अशा प्रकारे शेवटच्या कक्षेमध्ये 3 इलेक्ट्रॉन आहे. लक्षात आलं तुमच्या? आवर्तनाची सुरुवात ही 3 ने झालेली आहे आणि आवर्तनाची सुरुवात होऊन सोडियम, मॅग्नेशियम नंतर ॲल्युमिनियम येतो आणि सोडियमचा अणुअंक हा 11 आहे, मॅग्नेशियमचा अणुअंक हा 12 आहे आणि ॲल्युमिनियमचा अणुअंक हा 13 आहे. आणि म्हणून या शेवटच्या कवचामध्ये 3 इलेक्ट्रॉन आहे. शेवटच्या कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 3 इलेक्ट्रॉन आहे. आणि ह्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहित असताना कसं लिहायचं असतं मग? बघा, पहिल्या कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 2. आणि म्हणून कवसामध्ये 2 लिहायचे, स्वल्पविराम द्यायचं. मग दुसऱ्या कवचात किती इलेक्ट्रॉन आहे? 8 इलेक्ट्रॉन आहे. मग 8 घ्यायचे, मग ते 8 लिहायचे, मग पुन्हा स्वल्पविराम द्यायचं. मग तिसऱ्या कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 3 इलेक्ट्रॉन आणि 3 लिहायचे आणि कौस पूर्ण करायचा. इलेक्ट्रॉन स्वरूपण नेहमी कौसातच लिहायचे असते. तर अशा प्रकारे हे मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण बघून प्रत्येक मूलद्रव्याला आधुनिक आवर्त सारणीमध्ये त्या इलेक्ट्रॉनच्या अणूचं इलेक्ट्रॉन स्वरूपण बघून स्थान दिलेलं आहे. तर अशा प्रकारे हे आधुनिक आवर्त सारणीमध्ये एखादे मूलद्रव्य कोणत्या गणात व कोणत्या आवर्तामध्ये ठेवायचे हे त्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावरूनच लक्षात येते. आणि या संपूर्ण 118 मूलद्रव्याची मांडणी ह्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावरूनच केलेली आहे. तर अशा प्रकारे आजच्या ह्या भागामध्ये आपण 4 मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे. आता त्यावर आधारित स्वाध्याय आपण बघूया. तर स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे, आधुनिक आवर्त सारणीची रचना स्पष्ट करा. दुसरा प्रश्न आहे, आधुनिक आवर्त सारणी म्हणजे काय? आणि तिसरा प्रश्न आहे, आधुनिक आवर्ती नियम सांगा. आणि चौथा आहे, आधुनिक आवर्त सारणीच्या तक्त्याचे अवलोकन करून
गण 1 मधील मूलद्रव्यांचे नावे लिहा. गण 1 मध्ये असलेले जे मूलद्रव्य आहे हायड्रोजन, लिथियम, सोडियम व हे जे मूलद्रव्यांचे नाव आहेत ते मूलद्रव्यांचे नावं या ठिकाणी लिहायचे. बाकीच्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थितरित्या दिलेली आहे. तर हा स्वाध्याय सर्वांनी नीट करायचा आहे. 5वा प्रश्न आहे व्याख्या लिहा. त्यातला पहिला प्रश्न आहे, पहिलं जर दिलेलं आहे ते गण आहे आणि दुसरं आहे आवर्त. गण म्हणजे काय माहिती आहे, उभे जे स्तंभ आहे त्यांना गण असं म्हणतात. आवर्त म्हणजे काय, आडव्या ओळी जे आहे त्यांना आवर्त म्हणतात. झालं, एक एक ओळीची ही व्याख्या आहे, ती व्याख्या लिहायची आहे. धन्यवाद.